नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या समाप्तीच्या वेळेस काही सूचनांना योग्य प्रतिसाद देत आहोत। यामध्ये छत्रपती संभाजीनगर यांना तालुका उपाध्यक्ष फुलंब्री कोणत्या शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य निवृत्त झालं तर तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणकोणती कामे केली? एकदम आव्हान म्हणजे समाजकार्यच त्याला म्हणायचं की मी मानधन न घेता कामं केली कोणत्याही प्रकारची। मी आणि माझ्या मिसेस वसंतराव नाईक विकास महामंडळामध्ये त्या पण जिल्हाध्यक्ष आणि मी माझ्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले त्या सरकारची माझ्या प्रशासकीय काळामध्ये वानर मॅडम जिल्हा व्यवस्थापक असताना वसंतराव नाईकमध्ये हजारो फायदे त्यांनी केलेले आहे। आता ते पण रिटायर झालेले आहे, आपली पण रिटायर होतं, तर तुम्ही आता समाजाला काय संदेश द्याल? समाजाला हाच किंवा आपल्या समाजाची सेवा करावी, आपल्याला जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी, आपल्या जबाबदारीची आपण जाणीव घेऊन पार पाडावी। तुमचं नाव सांगा? माझं केशव बाबूराव मोहोळ। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यशस्वी विद्यालय वाळूज महानगर यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर यांचा माझा करण्यात आलेला आहे। त्याबद्दल संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते। या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर BG गायकवाड सर तसेच कविता गायकवाड मॅडम यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते की एका अधिकाऱ्याच्या कार्याची कर्तृत्वाची दखल त्यांनी घेतली आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जो भव्य नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनापासून शिक्षण विभागाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते। शिक्षण विभाग माध्यमिक हा सातत्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत आहे। त्यामध्ये शिक्षकांचं साहित्य संमेलन असेल, कॉपीमुक्त अभियान असेल, सराव समृद्धी परीक्षा असतील किंवा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम कला पथकाचं आयोजन ही शिक्षण विभागाने केलेलं आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षण विभाग अग्रेसर आहे। आणि आजच्या या नागरी सत्कार केल्यामुळे एक नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा मला मिळाली आहे। त्या नव्या ऊर्जेने आणि नवीन प्रेरणेने येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून शिक्षण विभाग माध्यमिक अधिक अग्रेसर होऊन अधिक प्रेरणेने चांगल्या प्रकारचं काम करेल आणि निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अगदी मनापासून काम करेल आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा याबद्दल मनापासून ऋण व्यक्त करते। संपूर्ण नागरी सत्कार व कवी संमेलन झालं या ठिकाणी, काय सांगाल? नागरिक सत्कार याच्यासाठी केले की जे चांगली माणसं असतात, जे चांगली काम करतात त्यांचा नागरिक सत्कार होत असतो। साहित्यिकाला प्रेरणा देण्यासाठी मॅडमच्या नेतृत्वामध्ये मागच्या 3-4 महिन्यापूर्वी आम्ही दुसरं शिक्षक साहित्य संमेलन घेतलं। शिक्षकांना कुठंतरी मेंदूची वाटचाल झाली पाहिजे, त्याला लिहितं केलं पाहिजे, त्याला बोलतं केलं पाहिजे, या कवी संमेलनाच्या पाठीमागचा तेवढा उद्देश। सर, आपल्याला JPJ अब्दुल कलाम पुरस्कार भेटलेला आहे, याबद्दल काय सांगाल? तो सामाजिक कार्यामध्ये मिळालेला आहे। जो सामाजिक काम करतो त्याला कुठे ना कुठं त्याचं बळ जो पोहोचवतो त्याला कुठं ना कुठं त्याचं फळ मिळत असतं। आज अनेक वर्षापासून 10वी-11वीला असल्यापासून सामाजिकतेचं बळ मला समाजाच्या माध्यमातून मित्राच्या माध्यमातून मिळालं आणि तसाच मी पुढं घडत राहिलो। अनेक लोकांना त्या समस्या त्या पूर्ण केल्या, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्यामुळं कदाचित त्या माणसांनी किंवा त्या हरियाणा विद्यापीठाने माझी नेमणूक केली असेल। आता किती जणांचा सत्कार केला? आता आदरणीय लाटकर मॅडम EO माध्यमिक विभाग, त्यानंतर आमचे मोरकर साहेब माजी तहसीलदार, त्यानंतर आम्ही दोघांना विशेष पुरस्कार दिलेले आहेत। ते आमचे प्राध्यापक डॉक्टर गायकवाड सर आणि तांबे साहेब असे पुरस्कार 2च दिलेले आहे। गौरव मात्र 4 जणांचा केलेला आहे। सर, आपण जे वीटभट्टी कामगारांची मुले असे जे भिकारी ऊसतोड कामगारांची मुले यांच्यासाठी फार मोठं कार्य केलेले आहे सर आपण, तर या माध्यमातून आपण जर लोकांना काय आवाहन करणार? लोकांना हे सांगतो की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे। बाबासाहेब कर्मवीर भाऊराव पाटलापासून आतापर्यंत जर बघितलं तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे आणि शिक्षण हे एक वेगळा पर्याय आहे, त्यामधून आपण शिकलं पाहिजे।
शिकून फक्त ग्रॅज्युएट डिग्री न मिळवता शिक्षित होणं त्याच्यापेक्षा आपण क्रियाशील असलं पाहिजे आणि क्रियाशील झालं पाहिजे हे असं मला वाटतं. तुमचं नाव सांगा सर. प्राध्यापक डॉक्टर बी जी गायकवाड. नागरी सत्कार व कवी संमेलन झालं या ठिकाणी, काय सांगाल सर? नागरिक सत्कार याच्यासाठी केले की जे चांगली माणसं असतात, जे चांगली काम करतात त्यांचा नागरिक सत्कार होत असतो. साहित्यिकाला प्रेरणा देण्यासाठी मॅडेनच्या नेतृत्वामध्ये मागच्या 3-4 महिन्यापूर्वी आम्ही दुसरं शिक्षक साहित्य संमेलन घेतलं. शिक्षकांना कुठंतरी मेंदूची वाटचाल झाली पाहिजे, त्याला लिहितं केलं पाहिजे, त्याला बोलतं केलं पाहिजे. या कवी संमेलनाच्या पाठीमागचा तेवढा उद्देश. सर, आपणास JPJ अब्दुल कलाम पुरस्कार भेटलेला आहे, याबद्दल काय सांगाल? तो सामाजिक कार्यामध्ये मिळालेला आहे. जो सामाजिक काम करतो त्याला कुठे ना कुठं त्याचं बळ जो पोहोचवतो त्याला कुठं ना कुठं त्याचं फळ मिळत असतं. आज अनेक वर्षापासून 10वी-11वीला असल्यापासून सामाजिकतेचं बळ मला समाजाच्या माध्यमातून, मित्राच्या माध्यमातून मिळालं आणि तसाच मी पुढं घडत राहिलो. अनेक लोकांना त्या समस्या त्या पूर्ण केल्या, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्यामुळं कदाचित त्या माणसांनी किंवा त्या हरियाणा विद्यापीठाने माझी नेमणूक केली असेल. आता किती जणांचा सत्कार केला सर? आता आदरणीय लाटकर मॅडम EO माध्यमिक विभाग, त्यानंतर आमचे मोरकर साहेब माजी तहसीलदार, त्यानंतर आम्ही दोघांना विशेष पुरस्कार दिलेले आहेत. ते आमचे प्राध्यापक डॉक्टर गायकवाड सर आणि तांबे साहेब असे पुरस्कार 2च दिलेले आहे. गौरव मात्र 4 जणांचा केलेला आहे. सर, आपण जे ते वीटभट्टी कामगारांची मुले, असे जे फिरणारे ऊसतोड कामगारांची मुले, यांच्यासाठी फार मोठं कार्य केलेले आहे सर आपण. तर या माध्यमातून आपण जर लोकांना काय आवाहन करणार? लोकांना हे सांगतो की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. बाबासाहेब कर्मवीर भाऊराव पाटलापासून आतापर्यंत जर बघितलं तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे आणि शिक्षण हे एक वेगळा पर्याय आहे. त्यामधून आपण शिकलं पाहिजे. शिकून फक्त ग्रॅज्युएट डिग्री न मिळवता शिक्षित होणं त्याच्यापेक्षा आपण क्रियाशील असलं पाहिजे आणि क्रियाशील झालं पाहिजे हे असं मला वाटतं. प्राध्यापक डॉक्टर बी जी गायकवाड.